70-80 फायनल आजपर्यंत घेतले आपण, पण एवढा कधी आनंद झाला नाही तेवढ्या फेऱ्यात. त्यामुळे मला वाटलं ते स्वप्नच राहिलं, पण ते आज घडून आलं आणि इच्छा पूर्ण आली. त्या गुरुसाठी आपण इथं पळायला आलो. बरोबर. ज्या फेऱ्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो, संबंध हिंदुस्थान आतुरतेने वाट बघत होता, ती जोडी म्हणजे चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 50-50 आणि नवम हिंद केसरी बकासूर आज पळालेले आहेत. आणि ती गाडी चालवली वैभव शेठ यांनी. वैभव शेठ साळुंके आपल्या समोर. ते कसं वाटतंय गाडी चालवून आज? आनंद वाटतो ना. एवढे एक काळ गाजवला होता आणि अजून त्या स्पीडमध्ये गाडी पळती, त्यामुळे आनंद वाटतो गाडी पळून. आणि आज जरा जल्लोष म्हणजे गाडी चालवताना प्रेक्षक पण चांगलं चेअरअप करत होते, त्याविषयी काय सांगाल? आज जवळजवळ 100 फायनल 70-80 फायनल आजपर्यंत घेतले आपण, पण एवढा कधी आनंद झाला नाही तेवढ्या फेऱ्यात झाला. तेवढा फेऱ्यात झाला. काय म्हणाले प्रेक्षक साधारणतः? प्रेक्षकांचा जल्लोष बघूनच दोन्ही बैल पळत होते, मारायची गरजच नव्हती. आज काय अनुभव कसा आला? अनुभव सांगा. अनुभव ही इच्छा होती पुसेगाव बसून राहिलेली. सोन्यान ती गाडी मला एकदा आणायची, मोहिलला मी सारखा बोलायचो. सोशल मीडियावर सोन्याच्या निवृत्तीमुळे मला वाटलं ते स्वप्नच राहिलं, पण ते आज घडून आलं आणि इच्छा पूर्ण आली. राहुल गोऱ्यांच्या विषयी काय सांगाल? नाही राहुल दादांबद्दल सांगा तेवढं कमीचे. आमचे चांगले घरातले संबंध आहे. पेडगावला जर एक नंबर केला तरी आम्ही त्यांच्या ते राहायला गेलतो. त्यापासून घरातले संबंध आहेत. त्यांचा शब्द आपण खाली पडून दे. त्यांच्यापेक्षा त्या बैलाला आपण गुरु मानतो. त्या गुरुसाठी आपण इथं पळायला आलो. बरोबर. आणि आज सगळ्यांना त्या जोडीची अपेक्षा होती. खाली जाताना असेल, जल्लोष असेल, खाली सुट्टीला उभं करताना कसा वाटत होतं? एक वेगळा आनंद वेगळा होता. असं गाठा आमच्या इकडच्या गाठासारखी फिलिंग झाली. बरं. आणि जयेश दादांच्या विषयी काय सांगाल? दादांनी आपल्याला त्या काळात बैल दिला. दादा आपल्यासाठी जेवढं सोन्या आहे ना तेवढं दादा आमच्यासाठी आहे. तेव्हा जर एक नंबरातला बैल 3 नंबरातल्या बैलाला द्यायचा असेल तरी बी त्याला मोठं मन लागतं आणि 1 रुपया न घेता. आत्ताच्या ह्याच्यात वायदे म्हणलं तर ह्याचे 3 नंबरवाल्याला बैल द्यायचा असेल तर 100% पैसे मागणारच. त्यावेळेस त्यांनी पहिल्याचा पळ बघितला, पैसे नाही बघितले, तेव्हा त्यांनी मामाला बैल दिला. तेव्हापासून दादा यायचे. आज मग पैऱ्याला आऊन थोडा 1 वर्ष बैल लेट आला असता आपला उजेडात, पैरे नसते भेटले. थोडासा बैलाची हाईट वाढत गेली तसं पैरे झाले असते. पण एवढ्या लहान वयातच आम्हाला मोठा सोन्या आम्हाला भेटला. आमचं भाग्य आहे. तिथून आमच्या बैलांनी आयोजन नियोजन कसं होतं? आयोजन 1 नंबर आहे. रितसर मैदान चालू आहे ना, कपरे गाडा मालकांच्या हातात मैदान आहे. बरं, गाडा मालकांचा. आणि पब्लिकच्या विषयी काय सांगाल? किती जणांचा फोन आलं, बक्षिसं पण खूप पुकारली गेली, बक्षिसांच्या विषयी काय सांगाल? नाही, प्रेम आहे लोकांचं. ते लोकांचं प्रेम आहे. फॅन फॅमिली लय आहे. या गाडीची लय फॅन फॅमिली मोठी आहे. आणि ही जोडी जी आहे, ही जोडी पुन्हा एकदा पळावी किंवा फैरा व्हावा असं सगळ्यांना होत होतं. अनेकांनी प्रेक्षक बघायला जेवढं आलं होतं तेवढं कॅमेऱ्यात कैद करायला पण आलं होतं दोघांचा पळ. त्याच्याविषयी काय सांगतात? नाही, तुम्हाला सांगितलं प्रेम आहे या जोडीवरती. आणि एक काळ होता की पुसेगावचं ज्या मैदानाच्या लोकांच्या पिढ्या गेल्या 1 नंबर करण्यात, त्या गाडीने पहिलेच एका जुवात आली 1 नंबर केला. तेव्हापासून इतिहासच आहे त्या गाडीचा. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणायचं. 100% आपल्याला जेव्हापासून पुसेगावला 1 नंबर केल्यापासून महाराजांचा आशीर्वाद कंटिन्यू आपल्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट आज पहिल्यांदाच मोठा सोन्या चालवल्यानंतर कसं वाटलं? सगळ्यांचा गुरु म्हणता येईल मोठ्या सोन्याला. सगळ्यांचा म्हणजे त्या स्पीड मध्ये आजही तो स्पीड आहे. तुम्ही बघा एवढ्या पब्लिक, जी मुंबईची जी व्हिडिओ आहे पब्लिकची ती आणि आजची व्हिडिओ बघा. बैलाला हाणायच लागत नाही. बैल तर शेपवरती गेलं बैल जातो निघून, गाडीच हाणायला लागली त्याच पद्धतीने. आणि आज सगळे स्वप्न पूर्ण झाले का? झालं सगळं झालं. आता परत म्हणजे असं मनात ही नाही कोणा सांग पळायचं नाही का आपलं, मला गाडी आणायची. आता झालं. आज सोशल मीडियाला पण भरपूर फोटो व्हायरल होतील तुझे. भरपूर जोशात गाडी वैभव शेठ चालू होत होते, त्याच्याविषयी काय? नाही, सगळे आता लय दिवस झालं गॅप दिलता मी पण गाडी आणायला. आमच्या तालुक्यात आणतं पण इकडे बाहेर नव्हतं आणत. आज मग विश्वास दाखवला. पहिली गोष्ट रणजित सर, आमचे मोठे बंधू संतोष साळुंके आणि मोहिल धुमाळ, बैल त्यांनी गाडावलाय. ज्या पद्धतीनं तुम्ही सकाळी सांगितलं होतं की मी आज स्वतः गाडीवरती बसणार, त्या पद्धतीने तुम्ही बसला. नाही, बऱ्याच जणांना असं वाटत होतं की खोटं बोलते वैभव, पण आमचं कालच बोलणं आलं. जे दादाला मी बोललो होतो की मला गाडी आणू द्या, एवढे एक फेरा बघ. स्वप्न पूर्ण झालं का सगळं? चला, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.